विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा निकाल लागल्यावर बरेच विद्यार्थी हे विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतात। यामागे त्यांचे ध्येय सामान्यतः अभियांत्रिकी अथवा मेडिकल शाखेकडे जाण्याचे असते। ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी अभियांत्रिकी शाखेबाबत पूर्ण माहिती दिली आहेच। आज मी मेडिकल शाखेबाबत व त्यासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेबाबत माहिती देणार आहे। नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट होय। ही परीक्षा NTA द्वारे संपूर्ण भारतामध्ये घेण्यात येते। या परीक्षेद्वारे तुम्ही MBBS, BDS, MS, MDS या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता। वयोमर्यादा 17 ते 25 असून रिलॅक्सेशन फॉर 5 इयर्स फॉर रिझर्व कॅटेगरी। परंतु नवीन नियमानुसार वयाची मर्यादा ही शिथिल करण्याचा मानस आहे। त्यानुसार कमीत कमी वय 17 पण महत्तम मर्यादा राहणार नाही। त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी अटेम्प्टची सुद्धा अट शिथिल करण्यात आली आहे। नीट एक्झामची गरज कशामुळे पडली तर मेडिकलच्या प्रवेशासाठी यापूर्वी संपूर्ण भारतामध्ये 90 प्रकारच्या प्रवेश परीक्षा होत होत्या। सामान्यपणे एक विद्यार्थी 9 ते 10 प्रवेश परीक्षा देत असे। त्याचप्रमाणे परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा भिन्न राहत असे। त्या सर्व परीक्षेची फी भरताना त्याचे अधिक आर्थिक नुकसान सुद्धा होत असे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा त्रास थांबविण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी एक सामायिक परीक्षा घेण्याचे ठरविले आणि ती परीक्षा म्हणजेच नीट होय। दरवर्षी 15 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात। पैकी 7 लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात। त्यापैकी 5 ते 6% विद्यार्थ्यांना MBBS साठी प्रवेश मिळतो। त्यामुळे या स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धक व स्पर्धेची जाणीव ठेवणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांना खुश खबर, सध्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBSच्या 42,495 जागा आहे। परंतु WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या नुसार 1000 नागरिकांमागे एक डॉक्टरची आवश्यकता आहे। त्यामुळेच लवकरच गव्हर्नमेंट कॉलेजमधील सीट्स 80,000 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल। नीटची परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा NTAचा मानस आहे। याचा फायदा विद्यार्थ्यांना जरूर होईल। सिलेबस फॉर नीट 2021 सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा सुरू आहे। नीटचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, परंतु तो कमी करण्यात आला नसून 2020 प्रमाणेच आहे। NTA नुसार 2020 ची नीट परीक्षा ही 210 प्रश्नाची असण्याची शक्यता आहे। त्याचे विषयवार स्वरूप जे आहे ते खालील प्रमाणे आहे। यामध्ये प्रत्येक प्रश्न 4 मार्काचा राहील, त्यामुळे त्याची टोटल 720 होईल। परंतु नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवणे अधिक सरळ होईल। उदाहरण समजा फिजिक्सचे 55 क्वेश्चन आहे, त्यापैकी विद्यार्थ्याला 45 क्वेश्चन सोडवता येईल। नवीन नियमानुसार विद्यार्थ्याला पर्याय उपलब्ध होत आहे। त्यानुसार विद्यार्थी 45 पैकी 40 क्वेश्चन व उर्वरित 10 पैकी 5 क्वेश्चन सोडवू शकतो, ज्याला निगेटिव्ह मार्किंग लागू नाही। म्हणजेच 5 क्वेश्चन हे निगेटिव्ह मार्कसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही।
तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, MBBSच्या प्रवेशासाठी 600 मार्क्स घेणे आवश्यक आहे. त्याकरिता तुमचे 150 प्रश्न बरोबर असणे गरजेचे आहे. वरील दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला सहज यश मिळेल.